या सगळ्यावर नजर आपली कायम असणार आहे। थेट जाऊया, गिरीश महाजन बोलतायत। आहेत काही कोर्टामध्ये काही प्रकरण प्रलंबित आहेत, भूसंपादनाचे विषय आहेत आणि म्हणून हे विषय तात्काळ मार्गी लागावेत त्या संदर्भामध्ये मी चर्चा या ठिकाणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी लवकर, म्हणजे काही प्रकरणं SLTCकडे आहेत, काही MWRRAकडे या ठिकाणी आहेत, काही फॉरेस्टचे आहेत, तिथे प्रलंबित आहेत, हे सगळे तात्काळ मार्गी लावावेत। संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची असेल, जिल्हाधिकाऱ्यांची असेल, ठिकठिकाणच्या, मी सगळ्यांची या ठिकाणी फोनवर संपर्क केलेला आहे। सिडकोशी सुद्धा बोललेलो आहे, MMRDAच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेलो आहे आणि मला असं वाटतं की यातून तात्काळ मार्ग निघेल आणि येणाऱ्या वर्ष 2 वर्षामध्ये आम्हाला हे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत आणि 2 वर्षानंतर या सगळ्या MMR रिजनमध्ये कसं पाणी देता येईल, सर्व महापालिकांना कसं पाणी देता येईल, या संदर्भामध्ये आम्ही अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे। यूडी आणि इरिगेशन मधला हा समतोल राखण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात का? या संदर्भातली काही बैठक? नाही, यातले काही प्रकल्प सिडकोने आम्हाला डिपॉझिटवर म्हणून दिलेले आहेत, काही महापालिकेने आम्हाला दिलेले आहेत, हे खरं आहे, काही MIDCने दिलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की यांच्याशी कोऑर्डिनेशन असणं फार आवश्यक आहे। काही प्रकल्प खूप लांबले, त्यामुळे MMRDA म्हणतं की तर आम्हाला हा प्रकल्प करायचा नाही, सिडको काही ठिकाणी म्हणतं की तर आम्ही हे करणार नाही। तर मला असं वाटतं असं करून चालणार नाही, कारण हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, इंडस्ट्रीच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्याला प्रायोरिटीवर हा विषय हाती घ्यावा लागेल। म्हणून या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय नगरविकास मंत्री आहेत, यांच्याशी एक बैठक त्यांना लावण्यासंदर्भामध्ये मी विनंती करणार आहे आज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।